नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत लसणाच्या पातीची चटणी। ही आहे लसणाची पात। याची चटणी कशी बनवायची ती बघूयात। एक गड्डी लसणाची पात, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर, एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ। चला तर मग बघूयात आता कशी करायची आहे चटणी ती। सर्वप्रथम लसणाची जी पात आहे ती आपण धुवून बारीक चिरून घेऊया आणि त्यातलं सगळं पाणी काढून घेऊया। चटणीमध्ये थोडासाही ओलावा राहिला नाही पाहिजे। कोथिंबीरही मी बारीक चिरून घेतलेली, धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आता या लसणाच्या पातीचंही करायचं आहे। चला तर मग करूया सुरुवात। हे पहा, ही अशा पद्धतीने चिरून घ्यायची। फार बारीक चिरायची गरज नाही आहे, मिक्सरवरती वाटायचं आहे, त्याच्यामुळे ओबडधोबड चिरून घेतली। ही पात अक्षरशः कांद्याच्या पातीसारखीच दिसते लसणाची पात, फक्त वास मात्र तिला लसणाचा असतो, त्यामुळे ती छान लागते। त्याची चटणी पण खाल्ल्यानंतर खूप सुंदर लागते। आणि ही अशी चटणी करायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। 4 ते 5 दिवस छान चालते, कुठल्याही भाकरी बरोबर वगैरे खायला खूप छान लागते। चला तर मग करूया सुरुवात आता चटणी बनवायला। मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याची पात, कोथिंबीर, जिरे आणि हिरवी मिरची घालून घेऊन आपण वाटून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने चटणी तयार होते। ही चटणी आपण ब्रेडला लावूनही खाऊ शकतो। शक्यतो जास्त प्रमाणात खाण्यात म्हणजे तांदळाच्या भाकरीबरोबर ही चटणी जास्त छान लागते, त्याच्यामुळे एकदा करून बघा। कवळी पात जर मिळाली तर ती जास्त छान आहे। ही थोडी निब्बर होती, पण कवळी कवळी लसणाची पात जर असेल ना तर आणखीन चविष्ट आणि छान होती। आणि जेव्हा केव्हा तुम्ही ही चटणी घ्याल तेव्हा त्याच्यावरती छान तेल टाका आणि मग खा। ठेच्यासारखंही म्हणू शकतो आपण याला, किंवा आपल्या पुदिन्याच्या चटणीसारखंही म्हणू शकतो। अशा प्रकारे छान तुम्ही लसणाची चटणी करा, खा आणि मला नक्की कळवाल कशी वाटते ती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्कीच कराल।